4 षटकांचा ही मॅच असेल पण 5 चेंडूंचं षटक असेल. थोडं फास्ट घ्या विनंती असेल कारण यानंतर तब्बल 3 मॅचेस आहेत. एक क्वार्टर फायनल आहे, सेमीफायनल आणि फायनल. त्यामुळे विनंती असेल थोडं फास्ट क्रिकेट होऊ द्या दोन्ही टीमकडून. फैसल स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला पप्पू. अर्धा 7 गंतारे. पहिलं षटक हाताळण्यासाठी माणगाव एक्सप्रेस शुभम जाधव. पहिला बॉल. फटकाही फसलाय, हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक स्वतः शुभमनी कॉल केलाय. ओहो, चेंडू धरणीला दान, डायरेक्ट हिटी झाला नाही. फैसलला जीवदान. 3 क्षेत्ररक्षक होते, आदिल गजगे, दिनेश, कुणाल सुतार. पण सगळ्यांना शांत ठेवून शुभम स्वतः गेले जेलवर. त्यांच्या हातातून चूक घडली. पण इथे क्षेत्ररक्षकाचा कॉल महत्त्वाचा होता की त्यांनी कॉल देणे गरजेचं होतं की त्याच्याकडे. जर इथं पाहिलं तर दिनेशकडे जेल होता. जेल सुटलाय पहिल्याच बॉलवर. शुभम पुढचा बॉल. स्लोवर 1 पिकअप स्ट्रोक आहे. बॉल स्लोवर 1. बॅटच्या रडारला पण आला नाही, बॅटच्या टो एंडला लागला आणि चेंडू सीमारेषा पार. षटकार 6 धावांसाठी. हे काय घडलं, पहिल्या बॉलला चूक घडली स्वतः शुभम कडून. झेल सुटला, न्यू बॅटर आले असते फलंदाजीला स्ट्राईकला. पण नवीन फलंदाजासाठी स्लोवर 1 हे असंही चुकीचं ठरलं शुभम कडून. कारण इथं हवा आहे फलंदाजाला माफक, फलंदाजाला सपोर्ट करते आज हवा मैदानाची. त्यामुळे हा कुठल्याही मैदानात झेल उडाला असता आकाशात, पण इथं मात्र हवेच्या साथीने षटकार. हा वेग 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 आणि भन्नाट वेग. यावेळेस काय जबरदस्त चेंडू हाताळलाय, जबरदस्त वेगाने हा चेंडू टाकलाय. चला विनंती असेल तिथे जे मैदानात. हो, फटका पुन्हा एकदा फसलाय. आदिल चेंडूच्या खाली आहेत. याही वेळेस झेल सुटलाय. या षटकात हा दुसरा झेल सुटलाय. एक फैसलचा, एक 7चा. विनंती असेल ते मैदानाचे बसलेत प्रेक्षक जे मॅच पाहतात, मॅच थांबेल. कृपया तुम्ही बाहेर या. विनंती असेल, आयोजकांची सूचना आहे, तिथून बाहेर व्हा. आयोजकांची सूचना आहे. पुढचा बॉल. हो वाह, अफलातून हुक स्ट्रोक इथं पाहायला मिळाला फैसलचा. 6 धावांसाठी हा षटकार. आपण आता स्क्रीनवर पाहतोय इस्माईल उंडरे यांना, अर्थात संघ मालक आहेत सध्या जोहान 11 माणगावचे. आणि पहिल्या मॅचमध्येच पहिल्याच या षटकात 2 झेल सुटलेत क्षेत्ररक्षकाकडून. तो थोडेसे चिंतित पाहायला मिळत आहेत. इस्माईल जर्सी नंबर 45 हिटमॅन रोहित शर्माचा जर्सी क्रमांक. इस्माईल जोहान 11 माणगाव संघ त्यांचा मैदानात खेळते. शुभम जाधव यांनी पहिल्याच बॉलवर झेल सोडला फैसलचा. त्यानंतर आदिल गजगेकडून झेल सुटला. स्क्रीनवर आता शुभम जाधवला पाहते. कॅप्टन आणि ओनर एका फ्रेम मध्ये असे म्हणता येईल. शुभम जाधव आणि इस्माईल. फटका चांगला आहे 7चा. क्षेत्ररक्षक, हो 2 क्षेत्ररक्षक बघत राहिलेत एकमेकाकडे. तू घे मी घे करताना झेल फरार. नायबांचा इशारा तो. 4 धावा चौकार. सुनील गावडे प्रचंड नाराज आहेत. फाईच्या पहिल्याच बॉलवर विकेट मिळाला पाहिजे होता. आतापर्यंत माणगावकडून 3 झेल सुटलेत, त्यामध्ये 7चे 2 झेल सुटलेत. शेब
नाराज. विकेट किपिंग शुभम जाधव पण क्लास घेत आहेत आता दिनेशचा. कारण झेल दिनेशचाच होता. कुणालच्या आवाक्याच्या बाहेर कुणाल आला. दिनेश सांगतात कुणालनी मला थांबवलं आणि इथे कुणी जरी थांबवलं तरी चूक घडलीच. 4 धावा आल्याच मोफतच्या. 18 धावा पाबरा संघाच्या. बॅटची कडा घेतली इथे. शेबला अवघड झेल होता. विकेटच्या मागं एक सिंगल स्ट्राईक चेंज होईल. संघाची धावसंख्या 19. आता माणगावच्या खेम्यामध्ये सध्या त्रेधा तिरपीट उडाले. गडबड गोंधळ उडाला मैदानात. खेळाडू आता थोडे खराब खेळताना दिसतात. क्षेत्ररक्षण जी ताकद आहे माणगावची, कारण हे व्यावसायिक क्रिकेटर आहेत. पुन्हा एकदा टोएनला हा चेंडू लागलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत स्वतः सुनील चेंडूवर. कारण दिनेशकडून झेल सुटल्यानंतर सुनीलने त्याला सर्कलमध्ये बोलवलं शॉर्ट मिड विकेटला आणि सुनील गावडे स्वतः गेले दादा मिड ऑफला आणि लगेच चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्याकडून पाहायला मिळालं. एक सिंगलने धावसंख्या पुढे 20. पुढचा बॉल 5. नो बॉलचा इशारा आलाय. खराब गोलंदाजी. आदेश होणार चेंडूवर. नो +1 टोटल 2. उघडा डोळे बघा नीट. पुढचा बॉल असेल फ्रीट. आता फ्रीटचा बॉल. संघाची धावसंख्या ह्या दोन्ही 22. 2 चेंडू अजून फैसला टाकायचे आहेत. फ्रीटचा बॉल आहे. फैसल स्ट्राईकवर. चांगली गोलंदाजी 5ची. आदिल गजगे. आउटफील्ड खराब आहे पण आदिल तितके चुस्त आणि चालाक. एक सिंगलनी 23. जर नो टाकला नसता फाईजनी तर हे षटकही संपलं असतं. एक धाव कमी गेली असती. पण इथं एक चेंडू अतिरिक्त आहे. 7 गंताळे स्ट्राईकवर आहेत. काय करतील पुढचा बॉल. हो बॅटची कडा घेतले का. हो फलंदाजाचा इशारा आलाय. दिलाय परतीचा इशारा. संघमालक खुश आहेत. हा झेल आलाय. यावेळेस शेप परदेशीने झेल टिपलाय. 3 झेल सुटले होते माणगावकडून. 7 गंताराचे 2 झेल सुटले होते. इथे मात्र 7 पप्पू जास्त काही नुकसान करू शकलेले आहे माणगावला. 14 धावांवर 8 धावांवर बाद होत आहेत. पास स्क्रीनवर पुन्हा एकदा इस्माईल उंडरे संघ मालक जोहान 11 माणगावचे सध्या कॅमेऱ्यावर आहे. त्यांचं कॅमेरा लक्ष आहे. 7 गंतारे आपण स्क्रीनवर पाहतोय. दोन षटकानंतर ही विकेट सभा भरली मैदानात. कारण सध्या परिस्थितीमध्ये माणगाव खराब क्रिकेट खेळते त्यामुळे ही सभा भरली. आदेश सोनार बाउंड्री लाईनलाच आहेत. त्या सभेत नाही आहेत. शेप परदेशी धावत जोडलेत. आदेश म्हणतात आपलं काम आहे क्षेत्ररक्षणाचं. फलंदाजी मिळाली आपण आपलं काम करणार फलंदाजीचं. आदेश सोनार एक जबरदस्त क्षेत्ररक्षक, एक जबरदस्त बॅटर म्हणून त्याची ओळख आहे. खाली मांजरणामध्ये चांगला खेळ त्यांच्याकडून पाहायला मिळाला. चॅम्पियन ठरला तिथे हे संघ माणगाव. 5ची सुद्धा चर्चा सुरू आहे. टायगर ग्रुपच्या स्पर्धेत आपण पाहिलं 36 धावा चेस करताना 5 षटकार त्यांनी ठोकले होते. शेवटचा षटकार ठोकता आला नाही. दिनेश येत आहेत गोलंदाजी साडी. फैसलला जीवनदान मिळाले. पहिल्याच बॉलवर शुभमकडून झेल सुटला होता. पण दिनेश कमालीचे चांगले गोलंदाज आहेत. हाफ कटर इथे पाहायला मिळाला. फैसल चेंडू शोधतायत. चांगली गोलंदाजी इथे दिनेशची. डॉट बॉल येतो इथे. 23 धावा. शुभम जाधव आहेत आमच्या स्क्रीनवर. आता लॉंग ऑन वाईडिश लॉंग ऑनला जवळजवळ मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षण करतायत. आदेश सोनार स्क्वेअर लेगला. आदिल गजगे शॉर्ट मिड विकेटला. सुनील गावडे. पुढचा बॉल दिनेश. आणखीन एक चांगला ऑफ कटर इथे पाहायला मिळते. आदिल येतात वेगाने. चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी पण चांगली आहे. एक सिंगल फक्त मिळेल इथे. मागच्या मॅचमध्ये दिनेशने कमालीची चांगली गोलंदाजी केली होती.
लगातारची चांगली गोलंदाजी ही त्यांची ओळख आहे. शुभम जाधव थोडेसे महागडे ठरले पहिल्या षटकात. दुसऱ्या षटकात कमबॅक करून दिलं खऱ्या अर्थाने फाईजनी. आता दिनेश सुद्धा चांगली गोलंदाजी करतायत. पुढचा बॉल फटका चांगला आहे सुफियान तुरुकचा. पाहूया किती धावा मिळतील. आदिल प्रयत्न चांगला होता पण यश आलं नाही. 4 धावा बनबाव चौकार सुफियान तुरुकच्या बॅटमधून. 4 या चौकारणी संघाची धावसंख्या 28. तिसरं षटक सुरू आहे. 28 धावा. एक 40-45 जर धावा झाल्या तर हा मॅच ही चांगला आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षणात बदल. चारही क्षेत्ररक्षक ऑन साईडला बाउंड्री लाईनवर घेतलेत. सुनील गावडे आपल्याला कमी वेळेस दिसतात बाउंड्री लाईनला, पण यावेळेस संघाची गरज पाहता तेही सीमारेषेवर तैनात झालेत. आदेश सोनार, आदिल गजगे. पुढचा बॉल हा स्लोवर वन. इथे फलंदाजासोबत यष्टीरक्षक पण बीट. शुभम नाराज कारण ही अतिरिक्त धाव गेली बाईच्या स्वरूपात. स्ट्राईक चेंज होणार नाही पण ही धाव अतिरिक्त. जेव्हा तुम्ही चेसिंग करता ना तेव्हा चेसमध्ये तुम्हाला एक अतिरिक्त धाव करावी लागते. जेव्हा एक सिंगल वाढते अपचूक 2 धावा वाढतात. ते मला 2 कराव्या लागतात. 1 धाव वाढल्यानंतर. संघाची धावसंख्या 29. पुढचा बॉल सुफियानसाठी दिनेश. पुन्हा एकदा ऑफ कटर. चेंडू हात येत आहे. जबरदस्त गोलंदाजी इथे दिनेशची. लगातारचा हा दुसरा चांगला चेंडू. षटक संपलंय. तिसऱ्या षटकानंतर 29 धावा. शेवटचं षटक येणं बाकी आहे. शेवटचं षटक आता हाताळेल कोण? जोहान 11 माणगाव साठी. ऑप्शन आहेत त्यांच्याकडे. भारत डाकवळ ज्यांनी मागच्या मॅचमध्ये 2 षटकार जरूर खाल्ले होते पण गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. कुणाल सुतार ऑप्शन आहे पण एका सामन्यात जास्त धावा खर्ची केल्या होत्या कुणाल सुतारनी बापवनमध्ये. त्यामुळे आता कुणाल सुतारला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जात नाहीये. गोलंदाजी मार्कवर लेफ्ट आर्म स्पिन बॉलर आपल्याला पाहायला मिळतात. मीडियम पेस. भारत डाकवळ लेफ्ट आर्म राऊंड द विकेट मला वाटतं पहिली सुरुवात करतायत या षटकाची. क्षेत्ररक्षणात थोडा बदल आपल्याला पाहायला मिळेल. शॉट मिड विकेटला आता सुनील गावडे येत आहेत. वाईडिश लॉंग ऑन जवळजवळ मिड विकेटच्या दिशेने शुभम जाधव. काऊ कॉर्नरला आदेश सोनार. स्क्वेअर लेगला सुनील गावडे. शॉर्ट स्क्वेअरला गेलेत सुनील गावडे. फटका चांगला आहे. स्पिन होऊन दिला. ऑफ साईडला खेळलाय. 1 बाउंड. चेंडू चाललाय फरार. सीमा रेषा पार. धावा मिळतील 4-4-4 चौकार. क्षेत्ररक्षणात बदल होईल. फाईज आता लॉंग ऑफला जातील आणि कव्हर पॉईंटमध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरला कुणाल सुतार. जिथं आता स्ट्रोक खेळला होता फाईजनी तिकडं हा क्षेत्ररक्षक दिला जातोय. आता भारत डाकवळनी जे क्षेत्ररक्षण घेतले त्याप्रमाणे गोलंदाजी करतात का हे पाहणे महत्त्वाचे राहील. स्ट्राईक एंडवर आपण पाहिलं तर फैसल जबरदस्त खेळत आहेत या मॅचमध्ये. पहिल्याच बॉलवर त्यांचा झेल सुटलेला शुभम यांच्याकडून. भारत डाकवळ. पुढचा बॉल हो यावेळेस ऑन साईडला पिकअप स्ट्रोक. मोठा फटका इथे. सीमारेषा बाहेर चेंडू. षटकार. संघाची धावसंख्या 39 धावा. 1 गड्याच्या बदलात हे शेवटचं महत्त्वाचं षटक. पहिल्या 2 बॉलवर 10 धावा आल्यात. परदेशी समजावताना आता भारत डाकवळला. भारतकडे अनुभव प्रचंड आहे पण आता इथे या मैदानात अनुभवाचा तितकासा फायदा होत नाही आहे. जोहान 11 माणगाव संघाला. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आलेत आता गोलंदाजीसाठी. फैसल समोर आहेत. जबरदस्त फलंदाजी करतायत. पुढचा बॉल हा यावेळेस टप्पा पडला. चेंडू वळाला. गरकन चेंडू फिरला. इथे फलंदाजी फिरकी घेतली. इथे स्पिनच्या जाळ्यात जवळजवळ अडकवलं होतं फैसलला. निर्धाव चेंडू आलाय. इस्माईल यांनी मात्र सुटकेचा निश्वास टाकलाय. डॉट बॉल आलाय. भारत डाकवळ
हा याही वेळेस उंच खेळला फटका. चेंडूच्या खाली आदिल गजगे आहेत. यावेळेस चांगला झेल टिपलाय आणि खेळ संपलाय. शुभमच्याही चेहऱ्यावर थोडंसं स्मित हास्य आम्हाला पाहायला मिळालं, कारण झेल आज सुट्ट्या आहेत माणगावकडून. हे खूप कमी वेळे पाहायला मिळतं. 100 पैकी 99 वेळेस झेल टिपले जातात. माणगावचं क्षेत्ररक्षण पहा. आदिश सोनार, कुणाल सुतार, स्वतः शुभम जाधव, आदिल गजगे हे कमालीचे क्षेत्ररक्षक आहेत. यांनी आपलं स्टँडर्ड स्वतः मेंटेन केले क्षेत्ररक्षणामुळे. त्यामुळे त्यांच्याकडून चुका होणे या खूप कमी असतात. पण या आजच्या दिवसात तसा खेळ माणगावचा पाहायला मिळाला नाही. झेल सुटलेच सातत्याने. फैसल माघारी परतलेत विकेट देऊन. 39 धावा शेवटचा बॉल असेल भारत डाकवळ यांचा. तो खेळण्यासाठी शफी आलेत. शफीने सुद्धा या स्पर्धेत पहिल्या बॉलवर षटकार टोकण्याचा मान पटकावला आहे. जेव्हा जेव्हा ते स्ट्राईकला आले पहिल्या बॉलला त्यांनी षटकार टोकला आहे. मागच्या मॅचही आठवून पहा, पहिल्याच बॉलवर शफीने षटकार टोकला होता. इथे ती गरज आहे पाबराला. डाकवळ म्हणतील एक बॉल डॉट अजून मला करायचा आहे. पुढचा बॉल. हो चांगली गोलंदाजी. डॉट बॉल होईल का? शेब पोचतायत का? हो फलंदाज बाद. चांगली रणनीती. शेबनी चांगली मेंटॅलिटी ठेवली की त्यांनी कुठली गडबड केली नाही फेकी करण्याची. स्वतः बॉल घेतला आणि स्टंपवर लाभला. अर्थात धावबाद विजयासाठी. आता 4 षटकात 40, पण 4 षटकात बॉल 24 नसतील 20 असतील, कारण एक षटक आहे 5 बॉलचं. 20 बॉल 40 धावांचं लक्ष आहे आता जोहान 11 माणगाव संघासमोर. चुका. एक झेल 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून गेला. शुभमकडून झेल सुटला, आदिलकडून झेल सुटला, दिनेशकडून झेल सुटला. हे चुका कुठेतरी माणगावला चेसिंग करताना अडचणीत आणतील. पण शुभम जाधव आहेत बॅटर, एक जबरदस्त बॅटर. ते जर 4 षटकं थांबले तर मला वाटत नाही 4थ्या षटकात ते मॅच नेतील, कारण त्यांची ताकद ती आहे. फलंदाजी ताकद आहे शुभम जाधवची. शेवटचं षटक महागडं पाहायला मिळालं, पण मागच्या 2 चेंडूवर कमबॅक केला भारत डाकवळ यांनी. जबरदस्त गोलंदाजी कमबॅक. अनुभव आहे भारत डाकवळ, एक इनएक्सपिरियन्स खेळाडू. 40+ जरी असले तरी खूप सारा क्रिकेटचा अनुभव. गेले 2 दशकं क्रिकेटला त्यांनी दिलीत आपल्या आयुष्यातली. ते अनुभव भन्नाट आहे. आपण पाहिलं सुनील गावडे एक अनुभवी खेळाडू, एक अनुभवी. धन्यवाद फैसल, आमची चाण ठेवली. फैसल यांनी आमच्या लिंबू सरबत आमच्यासाठी आले. नक्कीच स्नॅक्ससाठी तिथे नक्कीच तुम्ही भेट द्या त्यांच्या सेंटरवर. तुम्हाला पायनॅपल सरबत, लिंबू सरबत, त्यानंतर या दक्षिण रायगड अर्थात श्रीवर्धन मसाल्याची ओळख ज्याला रगडा पाव म्हटलं जातं तेही त्यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळेल. अतिशय चांगली स्वच्छता, कारण आम्ही सगळेजण तिथं त्याचा आनंद घेत असतो. तर फैसल यांच्या शॉपला नक्की भेट द्या. अर्थात सगळ्या क्रिकेटरांची भूक भागवण्याचं तेही काम करतात. लांब लांबपर्यंतचा प्रवास तेही संपन्न करतात. पुऱ्या दक्षिण रायगडात तुम्ही पाहाल त्यांना दहावीर चषक असेल, अलिबागची स्पर्धा असेल, मुरुडची असेल, इकडे तुम्ही महाड असेल, तेलंगे असेल, त्या सगळ्या स्पर्धा ते कव्हर करतात. तर थँक्यू फैसल, तुमचे खूप खूप आभार. क्रिकेटरांसाठी तुम्ही खूप आवश्यक माध्यम आहात. वळ्या मॅचकडे. संघाची धावसंख्या आहे विजयासाठी उभारले 39 धावा केल्या होत्या. पाबराने 40 धावांचं लक्ष. सर थोडं फास्ट घ्या ना, कारण मॅचेस 3 आहेत याच्यानंतर, हेही लक्षात घ्या. 5:15 झालेत. विनंती असेल आपल्याला थोडं फास्ट खेळा. क्षेत्ररक्षण टीम पाबराला विनंती असेल थोडा स्पीडअप द्या, कारण तुमच्यातून विजयी संघ पुढे मॅच खेळणार आहे. विजयी संघ क्वार्टर फायनल खेळेल वालवटीसोबत, आफ्ताब वालवटीसोबत. तिसरा संघ आपल्याला सेमीफायनल्स मिळेल. पहिल्या दिवशी हरिहरेश्वर, दुसऱ्या दिवशी MNCC जसवली. पहिला बॉल, चांगली गोलंदाजी. इथे वेगाने धाव घेतले. शफी दबाव टाकला होता क्षेत्ररक्षावर. शुभम जाधवची खासियत आहे ते सिंगल डबल, जितके षटकार चौकार ठोकतात ना त्याच्या कैक पटीने वेगाने सिंगल डबल्स धावण्यात माहीर आहेत ते. पहा त्यांनी महत्त्व दिलं या सिंगलला. पहिलाच बॉल फेस करताना चांगला चेंडू, सन्मान दिला. सरळ शफीच्या हातात खेळले होते. मिडऑनला
पण वेगाने शपीवर दबाव टाकला, वेगाने धावत सुटले गोलंदाजसाठी अफवान. पहिला बॉल सिंगल इथे पाहायला मिळतोय. पुढचा बॉल आदिलसाठी, कव्हर मध्ये फसलेत आदिल. उमरनी झेल टिपलाय, खराब स्ट्रोक सिलेक्शन. आदिलचा फुल टॉस बॉल होता पण फायदा उचलता आला नाही. झॉन 11 माणगाव पहिला गडी बाद होतो इथे. सज्जादबाई सुद्धा खुश आहेत बाबऱ्यासाठी, कारण पहिला विकेट मिळालाय आदिल गजगेचा. त्यांनाही माहिती आहे की किमती विकेट आहे, कारण माणगाव संघ म्हटल्यानंतर ताकद आहे फलंदाजी. कारण एक बाद झाला, दुसरा इन होतोय. नाव आहे आदेश सोनार. एकापेक्षा एक या संघात आपल्याला बॅटर पाहायला मिळतात, म्हणूनच चॉईस केली इस्माईल उंड्रे यांनी झॉन 11 माणगावची या स्पर्धेसाठी. फाईज आहे. यानंतर फलंदाजीसाठी कुणाल सुतार. तुम्ही पाहाल शेवटच्या तळात जर मॅच फसला तर शेप परदेशी आहेत. मॅच विन करून देण्यासाठी भारत डाकवल डावखुरे फलंदाज आहेत. अनुभवी सुनील गावडे आहेत या टीममध्ये. आदिल मात्र बाद होत आहेत. लूजनर बॉलवर बाद झालेत आदिल. फुलटॉस चेंडू होता, फक्त कव्हरच्या डोक्याच्या वरून किंवा कव्हरमधून गॅप द्यायचा होता. 4 धावा आल्या असत्या. टायमिंग प्रॉपर झालं नाही, बॅट हातात फिरली, त्यामुळे उमरच्या हातात झेल देऊन बाद झालेत. आदेश सोनार क्षेत्ररक्षण पाहत आहेत. पहिला बॉल फेस करतील. हा खोल टप्प्याचा जबरदस्त गोलंदाजी अफवानची. आणखीन एक डॉट बॉल. वेग आहे अफवानकडे, अचूकता ही ओळखली जाते. अफवानची ओळख आहे. आदेश सोनारचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत केलं पहिल्याच यॉर्करने. ब्रह्मास्त्र क्रिकेटचं ज्याला म्हटलं जातं. चांगली गोलंदाजी. पुढचा बॉल अफवान आदेशांच्यासाठी. फटका चांगला आहे. पुल सक्सेसफुल. सीमा रेषा पार. नाव आहे आदेश सोनार. हाईल षटकार. सुरुवात केली षटकाराने. आदेश सोनार म्हटल्यानंतर शुभम जाधव नंतर या टीममध्ये सगळ्यांच्या नजरा बऱ्याच वेळेस शुभमनी साथ सोडली. पुढचे प्रारंभिक बॅटर सोडल्यानंतर सगळेच संघ सहकारी आदेशवर लक्ष ठेवून असतात. बऱ्याच मॅचेस त्यांनी आपल्या जबरदस्त केळीने माणगावला जिंकून दिल्यात आतापर्यंत. ह्याही मॅचची षटकाराने सुरुवात केली. पुढचा बॉल अफवान. इथे रनअपमध्ये बिघाड. मृत घोषित करतात पंच. डेड बॉलचा इशारा. 4 बॉल 7 झालेत. 40 धावांचा बाटला करताना 10ची सरासरी आहे प्रत्येक षटकाच्या मागं, अर्थात 5 बॉलच्या मागे ही सरासरी असेल, कारण षटक असेल 5 बॉलच्या या मॅचसाठी. शेवटचा बॉल. पुल यावेळेस हुक केला ऑन साईडला. क्षेत्ररक्षक नाही आहे. किती धावा येतील? आउटफील्ड खराब आहे. क्षेत्ररक्षक 2 धावा तर कम्प्लीट केल्यात. पाहूया किती धावा येतील. इथे सेव्ह केलाय क्षेत्ररक्षक. लाईनमॅन आहेत तिथे. सेव्ह केलाय. 2 धावा मिळतील आदिलला. 9 धावा येथे होतात पहिल्या षटकात. 5 बॉलमध्ये 9. 10ची सरासरी आहे. 1 धाव सरासरीच्या मागे झॉन 11 माणगाव सध्या परिस्थितीमध्ये. पाहिलं तर विजयासाठी आता 15 चेंडू 31 धावांची गरज. 3 षटकं येणे बाकी आहेत. महत्त्वाचं षटक हाताळण्यासाठी एक उंच पुरा खेळाडू मोहित पाटील येतो आता मैदानात गोलंदाजीची कमान सांभाळण्यासाठी. मोहित पाटील हा एक उभरता खेळाडू. गेल्या सीझनपासून खूप चांगली कामगिरी. मोहित पाटील स्ट्राईकवर आता शुभम जाधव आहेत. हे युद्ध चांगलं आहे. मोहित पाटील समोर शुभम जाधवला. पहिला बॉल उजव्या अटीच्या खूपच बाहेर. नो बॉल आहे. विकेटच्या बाहेर हा चेंडू पीच झालाय. पुढचा बॉल फ्री हिट. शुभम जाधवला ही संधी आहे फ्री हिटची.
फ्री हिटचा बॉल. शुभम जाधव खेळतील. फ्री हिट बॉल आहे. पुढचा बॉल. बॅटची कडा घेतली होती पण जरी झेल आला असता तरी नाबाद असते शुभम, कारण फ्री हिटचा बॉल होता. बॅटकटला स्ट्राईक चेंज आहे त्यामुळे इथे स्ट्राईक जातील आदेश होणार आता. मोहित पाटील चांगली गोलंदाजी आहे. फ्री हिटचा बॉल चांगला हाताळलाय शुभमसाठी. यावेळेस आदेश सोनार फेस करतील मोहितला. वेगाने चेंडू टाकला. हा वेग भन्नाट आहे. पाहूया किती धावा येतील. एक धाव तर कम्प्लीट केले, दुसरी धाव घेत आहेत. 2 धावा इथे कम्प्लीट होत आहेत. तर सायगाव गावचे नायब सदर हिदायत अनवरी यांना विनंती असेल आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. हिदायत अनवरी साहेब आपलं खूप खूप हार्दिक स्वागत. इस्माईल उल्डे आपल्यालाही विनंती असेल की आपणही अतिथी कक्षामध्ये या. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या पुन्हा एकदा बाहेर. वाईट बॉल. खराब गोलंदाजी इथं मोहित पाटीलची पाहायला मिळते. धावसंख्या 14 पाहायला मिळते. मोहित पाटील 2 चेंडू आतापर्यंत हाताळलेत त्यांनी. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. 40 धावांचं लक्ष आहे. स्ट्राईकवर आदेश होणार. माणगाव अजून निसंकोच आहे कारण त्यांना नॉन स्ट्राईकला शुभम जाधव आहे हे माहिती आहे. हा वेग भन्नाट कमबॅक डिलिव्हरी ही मोहित पाटील. या गोलंदाजी सध्या चर्चा सुरू आहे. मसला श्रीवर्धनमध्ये कमालीचा गोलंदाज आहे. उभरता गोलंदाज मोहित पाटील. अफवान सारखा तेज गोलंदाज असताना मोहित पाटीलच्या नावाची चर्चा सुरू आहे. अर्थात मोहित पाटीलने मन जिंकलीत क्रिकेट रसिकांची. चांगली गोलंदाजी करतोय तो. नो वाईट जरूर आलेत पण त्यांनी धावाही दिल्या नाहीत. पुढचा बॉल आदेशसाठी. खोलडप्प्याचा इथे झेल होऊ शकतो. 7 गंताऱ्या चेंडूच्या खाली. लॉंग ऑनला पकडले आदेश सोनारला. माणगावसाठी हा दुसरा धक्का. शुभमची साथ द्यायला कोणी तयार नाही. आदिल स्वस्तात बाद झाले. आदेश माघारी आले. फाईट चाललीत आता न्यू बॅटर. आदेश सोनार येत आहेत माघारी. खोलवर टप्प्याचा चेंडू वेग भन्नाट होता मोहित पाटीलचा. मोहितने प्रभावित केले. पहिला नो बॉल त्याच्याकडून गेला. फ्रीटच्या बॉलला त्यांनी शुभमची बॅटची बाहेरची कडा घेतली त्याच्या बॉलनी. त्यानंतर 2 धावा. नंतर वाईड आणि डॉट बॉल. आदेशवर दबाव त्यांनी वाढवला आणि यावेळेस आदेश मोठा स्ट्रोक खेळण्याच्या नादात लॉंग ऑनला 7 गंतारीच्या हातात झेल देऊन बाद झाले. मोहित शेवटचा बॉल हा निर्णायक बॉल असेल मोहितचा, कारण त्यांनी धावांना रोख लावलाय. फलंदाजांच्या पायात बेड्या टाकल्यात. धाव तो देत नाही आहे. कंजूस गोलंदाजी सध्या स्थितीत करतोय मोहित पाटील. हा हा भन्नाट वेग. टप्पा पडला. चेंडूने अतिरिक्त उसळी घेतली आणि चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात गेलाय. जबरदस्त गोलंदाजी रिप्लेमध्ये आपण पाहतोय. टप्पा पडल्यानंतर ब्लाइंड झाले होते थोडेसे फाईस. 10 चेंडूमध्ये आता 26 धावांची गरज आहे. ती पहिले 20 चेंडू 40 होते. आता या 10 चेंडूत पहिल्या अवघ्या 14 आल्यात माणगावसाठी. त्यामुळे पुढच्या 10 मध्ये 26 कराव्या लागतील. आणि आणखीन एक नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. रवींद्र उर्फ बाबू. याही खेळाडूला अजून फेस केले नसेल कदाचित शुभमनी.
चला MNCC जसवेली आणि हरिहरेश्वर यानंतर चिठ्ठीचा लॉट्स इथं पाडला जाईल, कोण टीम फायनलला जाईल. त्यामुळे दोन्ही कॅप्टननी इथे येऊन राहायचं आहे. हा मॅच संपल्यानंतर तो लॉट्स केला जाईल. हा चांगली गोलंदाजी रवींद्र बाबूची, एक धाव तर इथे निश्चित आहे. फैसल आहे तो फंबल, खराब क्षेत्ररक्षण, चेंडू गेलाय सीमारेषा पार, चौकार. हा संजीवनी चौकार, फैसल कडून ही चूक. 4 धावा आल्या माणगावसाठी. हा संजीवनी चौकार राहील. रवींद्र बाबू चांगली गोलंदाजी केली होती. हा सिंगल गेला असता शुभम जाधव नॉन स्ट्राईकला आली असते. इथं फंबल फैसल कडून. अठरा धावा रवींद्र बाबू. शुभम जाधव साठी वेग भन्नाट आहे या खेळाडूकडे. हाफ स्ट्रोक, पुलचा फटका, शुभम जाधव ऑन फायर. मसल पॉवर रसल, शुभम जाधवचा बॅटमधून हा षटकार. 24 धावा विजयासाठी. आता 16 धावांची आणखीन गरज. बाबू, पुढचा बॉल शुभम यांच्यासाठी. हा फटका बसलाय. मोहित पाटील चेंडूच्या खाली आहे. तिपलाय झेल. मॅच मध्ये पुन्हा एकदा कलाटणी. कमबॅक डिलिव्हरी राहिली रोहितची. जबरदस्त गोलंदाजी रवींद्रची आणि मोहित पाटीलने हा चांगला झेल टिपला. मॅच मध्ये आणलाय. सरळ खेळत होते. बॅटची आतली कडा घेतली. समोर खेळत होते. या षटकातील 2 चेंडू आहेत. जर तो पहिला चौकार अडवला असता फैसलनी तर 3 धावाही वाढल्या असत्या. आता 16 धावा पाहिजे आहेत. 7 बॉल 16 ची गरज आहे. सायकलला कुणाल सुतार. 7 बॉल 16. सात बॉल 16. या षटकातील 2, पुढच्या षटकातील 5 बॉल असतील. 7 बॉल 16. 24 झाले. 16 करावे लागतील. 40 धावांचं टार्गेट दिलं होतं. आता माणगाव संघाला आठवतात केलेल्या मिसफिल्ड, केलेल्या चुका, ज्यामुळे धावा वाढल्या. यष्टिरक्षकाकडून सुद्धा 1-2 चुका घडल्या, तिथेही धावा वाढल्या. शुभमकडून झेल सुटला. इथे 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून एक चौकार गेला कुणाल आणि दिनेशच्या. त्या धावा आता कुठेतरी डोकेदुखी ठरतायत माणगावसाठी. 7 चेंडू 16. रवींद्र अर्थात बाबू. पुढचा बॉल कुणालसाठी. हाही फटका बसलाय. कव्हर मध्ये आहे. 1 धाव तर कंप्लीट केले. पाहूया किती धावा इथे मिळतील. तिसरी धावी घेतील का. 3 धावा इथं कंप्लीट केल्या जातात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट कुणाल सुतारची. 6 बॉल 13 आता गरज आहे. 6 बॉल 13. 13 धावा 6 चेंडू. जवान 11 माणगाव का पाबरा. फाईजला पहिल्यांदा स्ट्राईक मिळते या मॅच मध्ये. संपूर्ण पहिला बॉल फेस करतील फाईज. पाच बॉल 13. हडा व्यास्तीच्या बाहेर. वाईट बॉल. खराब गोलंदाजी बाबूची. दिशाहीन गोलंदाजी. जेव्हा जेव्हा वेगाने गोलंदाजी करायचा निर्णय घेतलाय तेव्हा तेव्हा भरकटले दिशा. रवींद्र अर्थात बाबू. 6 बॉल 12 ची गरज आहे जवान 11 माणगावसाठी. साईक पर पाईस. नाशिकला कुणाल. इशारा. एक खराब क्षेत्ररक्षण. 7. पुन्हा स्ट्राईकवर आणले कुणाल सुतारला. 4 बॉल 9. मॅच पहा. 9 धावा 4 चेंडू. 4 चेंडू 9 धावा. माणगाव का पाबरा. पाबरा का माणगाव. अंगद का कुणाल. कोण NSC
चषक 2024च्या क्वार्टर फायनल मध्ये दाखल होईल. वालवडी सोबत अंगद कुणालसाठी 4 बॉल 9. फटका कुणालचा चांगला आहे. चेंडू सीमारेषा पार. धावा मिळतील तब्बल अर्धा डझन. षटकार 6 धावा. आता इस्माईल उंडरेंच्या चेहऱ्यावर हास्य दिसते. आता प्रेशर दबाव थोडस सुटलंय. सायगावचे प्रेक्षक पहा गल्लागोल करताना इथे पाहायला मिळतील आपल्याला. हा षटकार चांगला आहे. प्रेक्षक पहा आता स्क्रीनवर आहेत सगळे प्रेक्षक ओनरच्या सोबत. 3 चेंडू जातात 3 धावांची गरज. प्रेक्षक आहेत स्क्रीनवर. 3 बॉल 3. कुणाल सुतार स्ट्राईकवर. हा षटकार स्ट्राईक चेंज केली नसती पप्पूनी कदाचित ते ह्या मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळालं असतं. 3 बॉल 3. कुणाल सुतार आहे स्ट्राईकवर. हलक्या बॅटनी खेळला इथं झेल. हो पुन्हा मॅच मध्ये ट्विस्ट आलाय. इथे शफीनी एका हातात झेल टिपलाय. कुणाल सुतार फक्त ते सर्कल भेदायचं होतं. माग कोणी क्षेत्ररक्षक नव्हता. 4 धावा आल्या असत्या. मॅच मध्ये पुन्हा एकदा करवट बदलताना हा मॅच. काय मॅच पाहतोय आपण. एक बॉलला मॅच इकडे कधी तिकडे पाहायला मिळते. प्रत्येक बॉलवर मॅच विजयासाठी झुलकावण्यात येते. इथे एक बॉलवर मॅच. शेवटच्या बॉलपर्यंत मॅच पाहायला मिळेल. काय मॅच आपण पाहतोय. NSC चषक 2024 नवनिया स्पोर्ट्स क्लब सायगाव आयोजित ही स्पर्धा आपण जय गणेश स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय. आता फलंदाजीला चाललेत शेब परदेशी. त्यांच्यासमोर आव्हान असेल. 2 बॉल 3. कुणाल सुतार सांगतात कशा प्रकारची गोलंदाजी आहे अंगदची. 2 बॉल 3. कुणाल सिंगल बॅटने ढकलून धावा जिंकण्याचा प्रयत्न केला. मारला असता स्ट्रोक तर शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू चौकार किंवा षटकार आणि मैदान खाली होता तो एरिया फाईन लेगचा. या एक स्ट्रोकनी कुणालच्या मॅच फसली आता माणगावसाठी. बेजबाबदार स्ट्रोक खेळला कुणालनी. चुकीचा स्ट्रोक कुणाल सुतारचा. मॅच फसली माणगावसाठी. 2 बॉल 3. आणि अशा वेळेस कमी बॉलचा आणि कमी धावा मॅच बऱ्याच वेळेस आपल्याला आनंद देऊन जातो. मॅच फसली. जेव्हा 2 बॉल 11 2 बॉल 10 पाहिजे तेव्हा बॅटर निर्धास्त असतो. पण 2 बॉल 3 तेव्हा बॅटरला वाटतं षटकार काही गरज नाही. षटकार मारताना बाद झालो तर म्हणून सिंगलच्या नादात इथे कुणाल बाद झालेत. ही परिस्थिती आहे. शेब परदेशी आता कुठली मेंटॅलिटी घेऊन मैदानात दाखल झालेत हे पाहणं गरजेचं राहील. एका बाजूला अंगद कोथिंबिरे, एका बाजूला शेब परदेशी. विजयासाठी धावा पाहिजे. जोहान 11 माणगावला. 2 चेंडू 3 धावा. अंगद पुढचा बॉल. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातात 1 सिंगल आले. 1 बॉल 2 धावांची गरज आहे. फुल टॉस बॉल होता शेबला. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम. हा बॉल विनिंग स्ट्रोक लगावला पाहिजे होता शेबने. फुल टॉस बॉल होता पण सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात गेलाय. भारत डाकवळ आहेत आता फलंदाजीसाठी. डावकरे फलंदाज. क्षेत्ररक्षण बदलवलं जाईल. काय मॅच आपण पाहतोय कम्मालीची. जेवढे क्षेत्ररक्षक बसून मॅच बघत होते ते आता उभे राहिलेत. जे उभे होते ते पायाच्या बोटावर उभे राहिलेत. या मॅचची उत्कंठा वाढवली. जबरदस्त हाय प्रेशर मॅच आहे. कुणाला BP शुगर कशाचा त्रास असेल तर आता तुर्तास डोळे बंद कर. विकेटच्या मागे जे बॉल सोडला होता तो सोडला नसता माणगावनी तर आता 1 बॉल 1 असता. जो झेल सुटून दोघांच्या मधून चौकार गेली. बऱ्याचशा चुका इथे घडल्या. आदिलकडून फंबल पाहायला मिळालं. स्वतः शुभमनी पहिल्या बॉलला झेल सोडल्या. या सगळ्याची गोळाबेरीज केली जाईल आता कारण या चुका तुम्हाला शेवटच्या क्षणात महागड्या ठरतात. 2 धावा धावायच्या शेप त्यासाठी आपल्याला मानसिकता तयार करतायत.
कारण त्याला माहिती आपल्या हातात बॅट आहे फक्त धावण्यासाठी. तर 2 धावा मॅरेथॉन. आता तो मनात म्हणत असेल भाग मिल्खा भाग. 1 बॉल 2. भारत डाकवर स्ट्राईकला आहेत. अनुभव त्यांच्याकडे आहे. अंगद शेवटचा बॉल. हा रनअप मध्ये बिघाड. पुन्हा मॅच मध्ये टेस्ट. मृत घोषित केला पंचाने हा बॉल. हार्टबीट पुन्हा वाढलेत. सर्व प्रेक्षक इथं बाहेर नजरा लावून आहे त्या मॅचवर. काय होईल. 1 बॉल 2. जबरदस्त मॅच. जोहान 11 माणगाव विपक्ष बाबरा. क्षेत्ररक्षण बदलावतायत. सुफियान तुरुक. अफवान आपल्याला पाहायला मिळते शॉर्ट स्क्वेअर लेगला. शफी आहे. शफीनी चांगला झेल टिपला या मॅच मध्ये. 1 बॉल 2. कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम. अंगद शेवटचा बॉल. फुल टॉस डॉट बॉल केला इथे भारतनी आणि सामना जिंकलाय बाबरा संघाने. फुल टॉस बॉल. ओहो बाबरा विन. इस्माईल उंडरे यांची स्वप्न भंगली तिथे. त्यांच्या स्वप्नावर फिरलंय पाणी. फुल टॉस बॉल. कुणाल सुतारनी खेळलेला बेजबाबदार स्ट्रोक. षटकार आल्यानंतर मॅच कुणाल सुतारला जिंकवायची होती माणगाव.